महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड चं नवीन प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. याची फायनल आन्सर की अजून आलेली नाही आहे, परंतु कागदपत्र तपासणीबद्दल अगोदरच त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की तुमच्या ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या 12 तारखेपर्यंत परीक्षा तुमच्या संपलेल्या होत्या. त्यानंतर तुमची पहिली आन्सर की देखील आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ देखील दिलेला होता. तर आता मित्रांनो, तुमची जी आक्षेप आहे त्याच्यावरती TCS कडनं काम चालू आहे. त्याची अंतिम आन्सर की फायनल आन्सर की लवकरच तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार मित्रांनो, ज्या पदांची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये झाली होती त्याचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे आणि तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतर तुमचं कार्यालयनिहाय आणि पदनिहाय निवड यादी प्रसिद्ध केली जाईल, म्हणजे मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्हाला मूळ कागदपत्र आणि सांकेतिक प्रती तयार ठेवाव्यात. त्यासाठी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. कागदपत्र तपासणीला तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन देखील केलं जाऊ शकतं. याच्यामध्ये मित्रांनो, जी कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये जर एखादं कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर त्याबद्दलही त्यांनी माहिती दिलेली आहे. ते म्हणत आहेत की जर तुमच्याकडे एखादं कागदपत्र नसेल तर त्याच्यामध्ये मित्रांनो, उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे डोमासाईल आदिवास प्रमाणपत्र नाही, तर मग 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायचं आहे की एका महिन्यामध्ये तुम्ही ते सादर करू शकता. तर त्याबद्दल मित्रांनो, प्रतिज्ञापत्र तसं तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर त्याबद्दल ही माहिती तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. आणि कागदपत्र तपासणीसाठी कुठले कुठले कागदपत्र लागतील त्याचा हा फॉर्म दिला आहे पहा, अशा पद्धतीने. आता हे तुमचं फायनल लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म उपयोगी येणार आहे, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही कागदपत्र या ठिकाणी पाहून घ्या. जन्मतारखेबद्दल पुरावा पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो शाळा सोडल्याचा दाखला किंवा या ठिकाणी तुमचं जन्मतारखेचं प्रमाणपत्र देखील देऊ शकता. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे तुमचं, जर कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे. त्याच्यानंतर पहा महत्त्वाचं अजून नॉन क्रिमिनल ज्यांनी फॉर्ममध्ये दिलेलं आहे ते लागेल. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतेची सर्व तुमची या ठिकाणी प्रमाणपत्र लागतील. त्यानंतर अनुभवचे प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या पदांसाठी. त्यानंतर रजिस्ट्रेशन, ज्या पदांसाठी रजिस्ट्रेशन लागतं जसं की नर्सिंग, फार्मसी अशा विविध पदं आहेत त्यांच्यासाठी लागतं ते. त्यानंतर MSCIT वगैरे, संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी समांतर आरक्षणामधून तुम्ही फॉर्म भरला असेल, ज्याच्यामध्ये अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ याचे प्रमाणपत्र. त्याच्यानंतर खाली पहा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, ज्या पत्त्यावर राहतात तिथं रहिवाशीचा पुरावा, म्हणजे त्या पत्त्यावर राहताय त्याबाबतचा पुरावा, ज्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं फोटो असलेलं ओळखपत्र देखील तुम्हाला द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा इतर कुठलेही पॅन कार्ड वगैरे, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक तुम्ही जे फॉर्म भरताना निवडलेलं आहे ते. 2 पासपोर्ट साईज फोटो. नावामध्ये काय बदल असेल तर त्याचं गॅजेट असेल, किंवा विवाहामुळे नावात बदल झाला असेल तर विवाह प्रमाणपत्र. तर हे डॉक्युमेंट लिस्ट त्यांनी दिलेली आहे, ते तुम्ही मित्रांनो पाहू शकता. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. फायनल आन्सर की जशी येईल तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.